बीड विनयभंग प्रकरणातील आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक झाली असंही क्षीरसागर म्हणाले। धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागलं त्यांचं दुःख आहे असं देखील त्यांनी टीका करताना म्हटलंय। लवकरच दूध का दूध पानी का पानी बाहेर पडेल असं संदीप क्षीरसागर म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीड शहराचे आमदार संदीप क्षीरसागर आपल्या बरोबर आहेत। संदीप क्षीरसागरजी, तुमच्यावरती माजी मंत्री आणि सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे आमदार असलेले धनंजय मुंडे हे आरोप लावतात की बीडमध्ये जे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेला आहे त्या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचा देखील समावेश आहे म्हणून। मला वाटतं की मुंडे साहेब सत्तेमध्ये आहेत, तिकडचे पालकमंत्री अजितदादा आहेत, गृहमंत्री फडणवीस साहेब आहेत, त्यांच्या जे पक्षामध्ये म्हणजे आणि मला असं वाटतं पहिल्यांदा असं दिसतंय का की तुम्ही सत्तेमध्ये असताना सर्व नेते तुमचे त्या पदावरती असताना तुम्ही त्याची चौकशी केली पाहिजे आणि ते उलटं ते प्रेसमध्ये ते म्हणजे उलटं त्यांच्या नेत्यावरती त्यांना विश्वास दाखवत नाही। आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर अजितदादाचा जो स्वभाव आहे तर यामध्ये जो कोणी दोषी असतील त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करतील ते। परंतु अजित पवार स्वतः बीडचे पालकमंत्री आहेत आणि धनंजय मुंडे हे स्वतः बीडचे मागे मागे पालकमंत्री राहिलेत, मंत्री राहिलेत, आता मात्र ते राजकीय आकसापोटी अशा पद्धतीची आरोप तुमच्यावरती करतात। हे बघा, अजितदादा पालकमंत्री असल्यामुळे ज्या दिवशी ती पीडित मुलगींनी या संदर्भातली तक्रार एसपींकडे दिली त्या दिवशी गुन्हा दाखल झाला आणि दुसऱ्या दिवशी त्यांना अटक झालेली आहे। तुमच्या काळात असं नव्हतं, म्हणजे उलट जिल्ह्यामध्ये काहीतरी प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करते, कुणाला बंधन नाही असं मला पूर्णपणे दिसून येतं। तुम्ही मस्साजोगचे जे सरपंच होते स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आवाज उठवलेला होता, त्यामुळे खरं तर ही सगळी आकसापोटी भूमिका जी आहे ती धनंजय मुंडेंकडनं घेण्यात येते का तुमच्या विरोधात? मला असं वाटतं मी त्यांनी जे काही बोलले आहेत जे मला कळालं तर त्यांना अजून सुद्धा दुःख आहे, त्यांना राजीनामा द्यावा लागला म्हणून। हे मूळ जड आहे, तुम्ही त्या प्रकरणात सुद्धा जास्त बोलले नव्हते आणि या पीडित ही जी मुलगी आहे हिला काही जरी अडचण आली तर आम्ही सुद्धा यासाठी रस्त्यावर उतरू आणि तपासामध्ये जे काय पोलीस तपास करते त्यांच्या कॉलेजचे त्यांच्या कोचिंग सेंटरचे सगळे CCTV फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेली, नक्की दूध का दूध पानी का पानी बाहेर येईल। परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांची कोणतीच भूमिका नव्हती, ते फक्त म्हणत होते की आरोपी कोणी असो त्याला शिक्षा झाली पाहिजे, परंतु ते रस्त्यावरती उतरून आंदोलन करत नव्हती किंवा त्यांची भूमिका आग्रहीपणे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भूमिका आग्रहीपणे मांडत नव्हते। आता मात्र या मुलीची भूमिका ते आग्रहीपणे मांडतायत, तुमचं नाव समोर घेताना मला असंच वाटतंय की त्यांनी खरं तर कुणासोबत जरी घडलं तरी रस्त्यावर उतरलं पाहिजे। आज जे पीडित अजून सुद्धा ते संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेले नाहीत आणि ही जी मुलगी आहे पीडित आहे, मी तर खरं बीडहून निघतानाच त्यांच्या घरी जाणार होतो पण त्यांची मानसिकता आता ती नाही आहे म्हणून मी शनिवार रविवार गेल्यानंतर मी त्यांना भेटायला सुद्धा जाणार आहे।